पपई हे कमी खर्चात चांगले उत्पादन, चांगला नफा देणारे हे पीक असल्या कारणाने शेतकऱ्यांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे. पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी मध्यम तसेच हलक्या जमिनीसाठी आपला 2 ओळींमध्ये 7 फूट, त्याच पद्धतीनं 2 झाडांमध्ये आपल्याला 7 फुटाचा अंतर ठेवायचा आहे. म्हणजेच 7 बाय 7 वर आपल्याला पपई पिकाची लागवड करायची आहे. पहिल्या बेडच्या 2 झाडांमध्ये 7 फुटाचा अंतर ठेवलेला आहे. दुसऱ्या बेडचं झाड त्या 2 झाडाच्या मध्ये आलं पाहिजे, जेणेकरून झिगझॅग पद्धतीनं लागवड होईल. झाडाला अधिक हवा तसेच सूर्यप्रकाश मिळेल. 7 बाय 7 अंतरावर लागवड केल्यानंतर आपल्याला एकरी 888 झाडं पपईची बसणार आहेत. त्याच पद्धतीनं 8 बाय 6 मध्यम तसेच हलक्या जमिनीसाठी लागवड करू शकतो. आपल्याला एकरी 907 झाडे बसणार आहेत. बेडवर आपल्याला रोपांची एक सिंगल ओळ लावायची आहे. हे झालं मध्यम तसेच हलक्या जमिनीसाठी लागवडीचं अंतर. त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी, कसदार तसेच काळी असेल तर आपल्याला 2 बेडमध्ये आपल्याला 9 फुटाचं आणि 2 झाडांमध्ये आपल्याला 6 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. तर यानुसार आपली एकरी 806 रोपे बसणार आहेत. त्याच पद्धतीनं आपण 10 बाय 6 वर देखील लागवड करू शकतो. तर या पद्धतीनं आपली एकरी 726 रोपे बसणार आहेत. त्याच पद्धतीनं आपण 12 बाय 5 वर देखील पपईच्या रोपांची लागवड करू शकतो. या पद्धतीनं देखील आपल्याला एकरी 726 रोपे बसणार आहेत. तर 2 ओळीमध्ये त्याच पद्धतीनं 2 झाडांमध्ये जास्त अंतर ठेवल्यामुळं आपल्या पपईच्या रोपांना, पपईच्या झाडांना अधिक हवा, सूर्यप्रकाश मिळणार आहे. जमिनीमध्ये मुळ्यांची अन्नद्रव्यासाठी कमी स्पर्धा होणार आहे. बुंदा अधिक जाड होणार आहे. फुलकळीची संख्या वाढणार आहे. योग्य प्रमाणात सेटिंग होणार आहे. तसेच फळांची संख्या देखील जास्तीत जास्त मिळणार आहे. रोगकिडीचं प्रमाण कमी राहणार आहे. अधिक हवा, अधिक सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे फळांची क्वालिटी प्रत सुधारणार आहे. त्याच पद्धतीनं 2 ओळींमध्ये 9 फूट, 10 फूट, 12 फूट अंतर जर ठेवलं तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं, ब्लोअरनं फवारणीचं व्यवस्थापन देखील योग्य प्रकारे करता येणार आहे. फवारणीचं, औषधांचं योग्य कव्हरेज मिळणार आहे. प्लॉट आपला जास्तीत जास्त दिवस चालणार आहे. अधिक तोडे मिळणार आहे. तर या पद्धतीनं भारी, खोल, काळ्या जमिनीसाठी आपल्याला लागवड करून घ्यायची आहे. आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं, मार्गदर्शनामुळं आपल्या पपई पिकाचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त पपई उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पपई पिकाचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल.